अमरावतीमध्ये प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून 180 तरुणींचं लैंगिक शोषण करण्यात आले। आरोपी मोहम्मद अयाजला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपीने तरुणींचे 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा बोंडेंचा आरोप आहे। लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी एमआयएमचा पदाधिकारी असल्याचा आरोप प्रवीण तायडे यांनी केलाय। अमरावतीमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरवर तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। मोहम्मद अयाजला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आलाय। जे आपल्यापर्यंत आता आहे त्यामध्ये 7 ते 8 मुलीचं त्यामध्ये फोटो दिसत आहेत, परंतु अजूनही त्यामध्ये डिव्हाइस चेक केल्यानंतर अजूनही असू शकतात। त्याच्यानंतर इतर काही त्यांनी इन्स्ट्रुमेंट वापरले आहे का ते तपासामध्ये शोधावं लागेल आणि त्यानुसार किती मुलीचं त्यामध्ये त्यांना लैंगिक शोषण केलंय ते निष्पन्न होईल। आरोपी मोहम्मद अयाजनं अश्लील व्हिडिओ मित्रांना पाठवले का याचाही शोध पोलीस घेत आहेत। तर 180 तरुणींचं लैंगिक शोषण आणि 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केलाय। मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील हा आरोपी एमआयएमचा पदाधिकारी असल्याचंही बोललं जात आहे। तर एमआयएमचे शहराध्यक्ष माजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचे अयाजचे व्हिडिओ आणि फोटोही समोर आले। या प्रकरणात भाजप आमदार प्रवीण तायडेंनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। तो आरोपी एमआयएमचा आहे, त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी कुठे कुठे मुलींना नेलेला आहे त्याचा सुद्धा पूर्ण छडा लावावा आणि याच्यात अजून कोण कोण सामील आहे। अजून आमचं म्हणणं आहे की 12 ते 15 लोक याच्यात सामील असू शकतात। त्यामुळे त्यांचा सुद्धा तपास, त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा सुद्धा तपास करण्यात येईल। आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी भाजप आमदार प्रवीण तायडेंनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता। तर सोमवारी याच प्रकरणावरून राज्यसभा खासदार अनिल बोंडेंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचीही भेट घेतली। यावेळी बोंडेंनी पेनड्राईव्हमध्ये फोटो आणि व्हिडिओ पुरावे सुद्धा दिलेत। अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उर्दू भाषेत व्हॉट्सअप आणि स्नॅपचॅट ग्रुप तयार केले जातात। या ग्रुपमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना शिक्षणाच्या नावाखाली समाविष्ट केलं जातं। काही मुस्लिम तरुणांना यांचे नंबरही दिले जातात। तर हे तरुण मैत्री करून सुरुवातीला सामान्य गप्पा मारतात, त्यानंतर अश्लील लिंक, व्हिडिओज, मेसेजेस पाठवून ब्लॅकमेलिंगचं जाळं विणतात। ग्रुप चालवणारे लोक मुलांना अश्लील व्हिडिओ पाठवतात, लिंक आणि मुलींचे नंबर शेअर करतात, मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून सोशल मीडियावर व्हायरल केले जातात। दरम्यान परतवाड्यातील अयाज मोहम्मदनं 180हून अधिक मुलींना जाळ्यात ओढलं। त्यांच्यासोबत मुंबई पुण्यात जाऊन अश्लील व्हिडिओ तयार केले। या मुलींचे 350हून अधिक व्हिडिओज तयार करून ते व्हायरल केले। वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी मुलींना धमकावलं, मुलींना व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याचीही धमकी दिली।